महाराष्ट्र राज्यातला जत विधानसभा हा 288 शेवटचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। कायमस्वरूपी 100% अवर्षणग्रस्त तालुका आहे आणि या तालुक्याला पाणी मिळावं म्हणून वर्षानुवर्ष तिथली जनता टाहू फोडत आहे। त्या तालुक्यात द्विभाषिक आहेत, ज्या कन्नड भाषिक लोकांच्यावर अन्याय होतोय म्हणून गेल्या 2 वर्षापूर्वी ही लोक कर्नाटकात जाण्यास या ठिकाणी परमिशन मागत होते। आज महाराष्ट्र शासनानं ईडी सरकारनं या ठिकाणी 2000 कोटीची योजना मंजूर केली, पण मंजूर केली असताना सुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्याला निधी पाहिजे त्या पद्धतीचे निधी या ठिकाणी मिळालेला नाही। म्हणून आज या ठिकाणी या विधानसभेच्या पायऱ्यांवर 1 दिवसाचं आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतोय की आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन जी कमिटमेंट सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे, 2 वर्षात या जत तालुक्याला पिण्यासाठी आणि इरिगेशनसाठी पाणी मिळेल, पण आज जवळजवळ 1.25 वर्ष झाला। आज निधी अभावी हे काम रखडताना दिसतंय। त्यामुळं या ठिकाणी या आपल्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला निधीची भरघोस तरतूद करावी अशी विनंती आहे। आणि त्याचबरोबर आज सत्ताधारी तुपाशी आणि विरोधक उपाशी अशा पद्धतीची आज या परिस्थिती आपल्याला या महाराष्ट्रात जाणवते। आज ज्या दुष्काळी तालुक्याला आजही जवळजवळ 58 पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत आणि त्या टँकरच्या माध्यमातून योग्यरीती पाणी मिळतंय की नाही प्यायला हा सुद्धा या ठिकाणी शोधाचा विषय आहे। त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी निधी उपलब्ध करून या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा।